मी तुम्हाला सांगितलेले की काही ट्रिक्स आहेत ज्या म्हणजे मधुर मधुर शीत, मधुर मधुर उष्ण किंवा कटू कटू शीत, कटू कटू उष्ण याच्यासाठी काही ट्रिक्स बनवलेल्या आहेत. त्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. पहिलं ट्रिक आहे मधुर मधुर शीतचं. आता मधुर मधुर शीत द्रव्य कोणती कोणती हे कसं लक्षात ठेवायचं, एक निमोनिक पाठ करायचं. ते म्हणजे अरे आमचे बाळ, भुईगाववरून शंख गाई हरी सोबत 100 वेळा यष्टीमधून उड्या मारत आले. याच्यावरून मधुर मधुर शीतद्रव्य लक्षात ठेवायची. अरेवरून आरगवद, आमचेवरून आमलकी, बाळावरून बला, भुईगाववरून याच्यावरून आपण भुई आवळा असं लक्षात ठेवणार. शंखवरून शंखपुष्पी, गाईवरून गोक्षूर, हरीवरून हरितकी, सोबतवरून सारिवा. त्यानंतर 100 वेळावरून शतावरी, यष्टीमधून यष्टीमधू, मंडूक उड्या कोण मारतं, मंडूक मारतं म्हणून मंडूकपर्णी, आणि आलावरून एला असं लक्षात ठेवणार. त्याच्यानंतर आहे मधुर मधुर उष्ण. हे सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मधुर मधुर उष्ण. मधुर मधुर उष्ण कसं लक्षात ठेवणार, नेमोनिक. धनींनी अश्वाच्या अस्ती भाल्याने कापल्या, गुड्डीने एरंड वत्सना पुन्हा लावले. आता याच्यामध्ये धनींनीवरून धान्यक लक्षात ठेवणार, अश्वाच्यावरून अश्वगंधा लक्षात ठेवणार. त्यानंतर अस्थिवरून अस्थि शृंखला, भाल्यानेवरून भल्लातक, कापल्यावरून कपिकच्चू, गुड्डीनेवरून गुडूची, एरंड वत्सनाप आणि पुन्हावरून पुनर्नवा असं लक्षात ठेवणार. हे झालं मधुर मधुर उष्ण. त्याच्यानंतर तिक्त कटू उष्ण. आता तिक्त कटू उष्ण कसं लक्षात ठेवणार, त्यासाठी एक नेमोनिक पाठ करायला लागेल. गंगू मावशींची बिल्ली, काल कोंबडी नाग साप मेंढीसोबत लेट पावसात हरी मदन पुढे रस्त्यात होती. आता गंगूवर पहिल्या ग वरून गंभारी, नंतर गुगुळ, माऊवरून मंजिष्ठा, शल्लकी, बिल्व, कालवरून कालमेघ, कोंबडीवरून कर्कटशृंगी, नागवरून नागकेशर, त्यानंतर सापवरून सर्पगंधा, मेंढीवरून मेषशृंगी, सोबतवरून सैरयक, लताकरंज, पाऊस म्हणजेच वरून असतं म्हणून वरून, हरीवरून हरिद्रा, मदनफळ, आणि रस्त्यातवरून रासना हे लक्षात ठेवणार. नेक्स्ट आता याच्यामध्ये कटू विपाक आहे पण शीतवीर्य असे याच्यामध्ये द्रव्य आपल्याला लक्षात ठेवायचे. यासाठीचं नेमोनिक बघा काय, याच्यामध्ये कटू विपाक आणि वीर्य याचं शीत आहे. याच्यामध्ये रस व्हेरिएबल असू शकतो, म्हणजे काही कषाय रसात्मक आहेत, काही कटू रसात्मक आहेत किंवा काही तिक्त रसात्मक पण आहेत. याचं फक्त आपल्याला वीर्य शीतवीर्यात्मक आहेत हे बघा. अर्जुन व अशोक दगडूच्या खांद्यावर बसून, वासाचे चंदन लावून, लव लेटर धरून, कुमारी व कांचनकडे निघाले. उशीर झाला, लाजून मुद्दाम जेबमधून जम्बो कॅडबरी काढली. याच्यावरून काय लक्षात ठेवणार, अर्जुन, अशोकवरून अशोक, दगडूवरून पाषाणवेद, खांद्यावरून खदीर, बाकूची बसूनवरून बाकूची लक्षात ठेवणार, वासाचे वरून वासाम, नंतर चंदन, लववरून लवंग, धरूनवरून धातकी लक्षात ठेवणार, कुमारी, कांचनकडे यावरून आपण कांचनार लक्षात ठेवणार, निंब निघालेवरून निंब, उशीर, लाजाळू, मुस्ता, त्यानंतर जेबमधून साठी जटामंसी लक्षात ठेवणार, जम्बो म्हणजेच जम्बू, कॅडबरीवरून कुटकी लक्षात ठेवणार, आणि कुटच. हे सगळे आपले नेमोनिक्स आहेत. हे तुम्हाला नेमोनिक्स पाठ करायला लागतील. हे कटू शीतवीर्यात्मक आहेत. त्यानंतर हे तिक्त कटू उष्ण आहेत. हे मधुर मधुर उष्ण आणि हे मधुर मधुर शीत. मोस्ट आपल्याला कॉमन हे मधुर मधुर शीत, मधुर मधुर उष्ण, आणि हे बाकीचे जे आहेत ते लक्षात ठेवायला लागतात. तिक्त कटू उष्ण आणि कटू विपाक आहे आणि त्याचं शीतवीर्य आहे. रस त्याचा कषाय असू शकतो, तिक्त असू शकतो किंवा कटू पण असू शकतो. पण ह्याच्यामध्ये मेन काय आहे की शीतवीर्यात्मक आहे आणि कटू विपाकाचे आहे. असे तुम्हाला नेमोनिक शत्रू हे लक्षात ठेवायचं आहे. हे रसपंचकामध्ये तुम्हाला याच्यावरून क्वेश्चन विचारले जातात. आणि रसपंचक त्यासोबत तुम्हाला याचं लॅटिन नेम
फॅमिली हे सुद्धा आणि पर्यायसुद्धा पाठ करायचे आहेत. ठीक आहे, थँक्यू.